मध्ये सुद्धा अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे। या संदर्भातली अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी। कृष्णा, सध्या मुंबईमध्ये देखील कुठे हे आंदोलन सुरू आहे आणि कशा प्रकारे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे? म्हणजे दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालक हे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते आणि त्याचाच आता तिरंगा मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जे आहे ते या तिरंगा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच आवाजानंतर मोठ्या प्रमाणात या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। अगदी निषेध म्हणून जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याने काळे कपडे जे आहेत ते आपल्याला काळे टी शर्ट असेल शर्ट असेल घालून जे आहे ते निषेध नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात। पण यातच विशेष म्हणजे ह्यात आपण पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी असेल त्यांच्या हातात जे आहे ते तिरंगा आपल्याला पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या प्रकारचे जे ते बॅनर घेऊन किंवा आशयाचे बॅनर देखील आपल्याला विद्यार्थी घेऊन सोबत पाहायला मिळतात। थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। अगदी ज्या प्रकारे काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की या संपूर्ण तिरंगा मोर्चात जे आहे ते कुठलाही पक्ष नसणार आहे त्याला देखील कुठेतरी प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। ह्या संपूर्ण मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा जो आहे तो पाहायला मिळत नाही, मात्र देशाचा तिरंगा जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हातात जो आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत, ते विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नक्की त्यांचं काय म्हणणं आहे, काय त्याचं प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात। अगदी आज प्रोटेस्ट में शामिल हो, तिरंगा प्रोटेस्ट में शामिल हो, क्या कहोगे? तिरंगा प्रोटेस्ट में आप शामिल हो चुके हो, क्या कहोगे? अच्छा हो रहा है, जो हो रहा है हमारे नेशन के लिए हो रहा है। हम सब इकट्ठा है ताकि हम सब अपने नेशन को आगे बढ़ा सकें। अगर देखा जाए तो गए 3 से 4 दिनों से यहीं पर प्रोटेस्ट किया जा रहा है। अलग अलग इलाकों से, शहर से, मुंबई से, यहाँ से वहाँ से सब स्टूडेंट्स यहाँ पर आ रहे हैं। अच्छा, सारे स्टूडेंट शामिल हो रहे हैं ताकि वो अपने फ्यूचर को आगे ले सकें, हमारे इंडिया को अगेन ग्रेट कर सकें जैसे वो पहले था, वापस बनना चाहते हैं। इंडिया को हम वापस आगे लेकर जाना चाह रहे हैं, इसलिए अच्छा है ताकि और लोग इकट्ठा हो, ज़्यादा से ज़्यादा आंदोलन हो ताकि हम अपने इंडिया को वापस ग्रेट बना सकें। नक्कीच आपण पाहू शकतो जे काही सुरू आहे ते चांगलं सुरू आहे। अधिक आंदोलन जे आहे ते तीव्र झालं पाहिजे असं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तुझं काय नेमकं अगदी आज तुम्ही आंदोलनात सामील झालेला आहात, तिरंगा यात्रेत सामील झालेला आहात। Sorry? तिरंगा यात्रेत तुम्ही सामील झालेला आहात, काय तुमचं म्हणणं आहे? So I don't support BJP or CJP. I'm in the firm stand for education, the life lost by the students. I need the resignation of Dharmendra Pradhan. So, yeah. गए 2-3 दिनों से यहीं पर शिवाजी पार्क में प्रोटेस्ट हो रहा है। आज तिरंगा मोर्चा है, तो तिरंगा मोर्चा पर यहाँ पर कोई पक्ष नहीं है, खाली तिरंगा ही हर स्टूडेंट के हाथ में है। Yes, but I still not favor all this poster, but they should follow the rule which was protest like जो उन्होंने दिया था आदित्य ठाकरे ने, उनको फॉलो करना चाहिए, बट दिस स्टिल इज नॉट रिकमेंडेड। नक्कीच आपण पाहू शकतो धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची करताना आपल्याला पाहायला मिळतात। तुझं काय म्हणणं आहे, तू आंदोलनात सामील झालाय, निषेध म्हणून तू ब्लॅक टी शर्ट देखील घालून आलेला आहे। हम लोग इस्तीफा चाहते हैं धर्मेंद्र प्रताप का, इस्तीफा चाहते हैं उनका हम लोग, बस बाकी और कुछ भी नहीं चाहिए। नक्कीच आपल्यासोबत आपण पाहू शकतो एक विद्यार्थीची आई देखील जायची आणि पालक देखील आहात। तुम्ही आज तिरंगा मोर्चात सामील झालेला आहात, तुम्ही तिरंगा देखील फडकवताय। नाही, मी इथे माझ्या फ्युचरसाठी, मी एक टीचर आहे, त्यामुळे ज्या मुलांना मी शिकवते त्यांच्यासाठी मी इथे उभी आहे। आपण एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे नीट पेपर फुटी प्रकरण असेल, सरकारकडून जे आहे ती अनेक बैठका देखील पार पडतात, पण ठोस निर्णय जो आहे तो कुठला घेत नाहीये। नाही, मुलांसाठी घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, काहीही असू दे, कारण मुलांचं फ्युचर आहे त्याच्यामध्ये आणि मुलं खरंच खूप मेहनत करतायत। आज या वर्षी ज्या मुलं ड्रॉप झाली आहेत त्यांचे हाल आम्ही बघितलेत, आम्ही शिक्षक, आम्हाला माहिती आहे ना मुलं काय मेहनत करतात, त्याच्यासाठी पूर्ण फॅमिली किती मेहनत करते, त्यामुळे हे झालंच पाहिजे। एज्युकेशन इज मस्ट। अगदी तुम्ही टीचर्स आहात, अनेक विद्यार्थ्यांनी जे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना काय सांगू किंवा त्यांच्या अधिक असं कोणी आत्महत्या करू नये म्हणून तुमचं काय आव्हान, कारण तुम्ही एक शिक्षक आहात, शिक्षिका आहात। काय माहिती आहे त्या प्रसंगाला काय होतं माइंडसेट मुलांचं नाही सांगू शकत। एक तर फॅमिली प्रेशर, तुमचा फ्युचरचा प्रेशर, सगळ्या गोष्टी असतात, कसं करायचं, आपण काय करायचं, त्यामुळे तुम्ही मुलांवर प्रेशर देऊन त्यांच्यावर जे इफेक्ट करताय ते कमी करा प्लीज। आम्ही हात जोडून विनंती करते की आत्महत्या होता कामा नये,
प्रत्येक आई बापाला काय वाटतंय आज मी इथे उभं राहण्याचं कारण तेच आहे. आत्महत्या होणं, 9 महिने ज्या बाळाला सांभाळलं, एवढं मोठं केलं, तो इझिली जातो, हे चुकीचं आहे ना. हे नाही झालं पाहिजे. आज इथे मी उभं राहण्याचं कारण तेवढंच आहे. नक्कीच आपण पाहू शकतो एक बाबा देखील आहेत. बाबा, तुम्ही कुठून आलात सर्वप्रथम तर? शिवाजी पार्क. पण एकंदरीत आज तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात भारताचा तिरंगा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बरोबर आहे. असं तिरंगाच पाहिजे. म्हणजे कुठल्या पक्षाचं नसताना भारताचा निशाण असायला पाहिजे आणि हे आवश्यक आहे. विशेषतः म्हणजे इथे आता क्रांती घडली पाहिजे. कारण आता हे जे प्रकार घडतात हे अत्यंत वाईट प्रकार आहेत आणि ते म्हणजे घृणास्पद आहेत. आणि म्हणून आता ह्या म्हणजे महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामध्ये क्रांती घडली पाहिजे. आणि ह्या संपूर्ण BJPचे जे आहेत ती ना तेवढ्या सर्वांना मारायला पाहिजे चालणार. नक्कीच आपल्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. तर म्हणजे आता ही वेळ नाही आहे. आता फक्त आपल्याला इथे निदर्शनं करणं जरुरी आहे आणि ती आली पाहिजे आणि ती दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण दिल्लीला जे मारहाण झालेली आहे, विद्यार्थ्यांना जे मारलं आहे, अमानुषपणे मारलं आहे, ही पद्धत नव्हे. म्हणजे एखादं समजा निदर्शन करत असेल त्यावर तुम्ही मारू शकत नाही. त्याला बोलण्याचा हक्क आहे. परंतु इथे काय होतं, दाबलं जात आहे आणि इथे दाबून त्यांना असं म्हणजे जो निदर्शन करील त्याला आत्ताच टाकायचं. म्हणजे दहशत वातावरण मग इंग्रजांचं पण नव्हतं एवढं, हे देशात होत आहे. याचं वाईट वाटतं. बाकी वाईट पण एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन होत आहेत. प्रत्येक विद्यार्थी जे आहे ते आपली तीव्र प्रतिक्रिया ज्या आहे ते देताना पाहायला मिळतात. याकडे कसं पाहतात? नाही, आवश्यक आहे ना. आता वास्तविक तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी उतरले तिथे. म्हणजे जे म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुढचं भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि विद्यार्थीच मुलामध्ये याच्यामध्ये उतरले, हे महत्त्वाचं आहे. आणि आता सरकारने समजायला पाहिजे की उद्याचा विद्यार्थी जर उतरले तर आपलं काय होऊ शकतं, हे आता त्यांनी समजायला पाहिजे. आणि म्हणून आवश्यक आहे आणि म्हणणं जरुरी आहे. असं आहे. नक्कीच ते आंदोलनाचे त्याचबरोबर आंदोलन अधिक तीव्र झालं पाहिजे असं देखील प्रतिक्रिया आहे. आज तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं है. तुम्ही सब लोग आप सब लोग जो है इन्वॉल्व हो रहे हो ये प्रोटेस्ट में? we just want government to take accountability of his actions. Like जैसे मोदी रील डाल रहा है बट जो उसको करना चाहिए वो नहीं कर रहा है, तो हम उसके लिए यहाँ पे कि उसको एजुकेशन मिनिस्टर को रिज़ाइन देना चाहिए. इतने लोगों ने सुसाइड जो किया, वी जस्ट वॉन्ट देम टू रिज़ाइन. नक्कीच ते धर्मेंद्र प्रधान यांच्या कृष्णा, मी तुम्हाला जरा थांबवतो. सध्या ज्या काही अपडेट्स येत आहेत त्याच्यावर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र एक पुढची मोठी बातमी आपण पाहूयात. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये हे विधेयक सादर करण्यात येणार आहे. नवीन ज्या दुरुस्त्या आहेत त्यानुसार पेपरफुटीसाठी दोषी आढळलेल्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. पेपरफुटी सुधारणा विधेयक हे कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच सोमवारी ज्यावेळेला संसदेचं दुसऱ्या आठवड्याचं अधिवेशन सुरू होणार त्यावेळेला हे विधेयक सादर केलं जाणार आणि ते मंजूर होतं का पाहावं लागेल. मात्र हे 10 वर्षापर्यंत यात आता तुरुंगवास आणि 10 कोटींपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सोमवार को बिल तो हम लोग तो तैयारी कर रहे हैं, लेकिन अभी हमारे जो कैबिनेट का निर्णय का ब्रीफिंग जब आपको मिलेंगे उसके बाद हम अपना टाइमिंग वगैरह हम बताएंगे. हम तो प्रधानमंत्री जी ने कहा है कि छात्रों को लेकर के जो हम बिल ला रहे हैं तो उसमें कोई विलम्ब नहीं होना चाहिए. और देश भी ये चाहते हैं जो प्रधानमंत्री जी ने कहा है, इसलिए इस पे कोई रुकावट पैदा करने के लिए कोई हटकंडे अपनाना ठीक नहीं होगा. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये सीजेपी आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये जवळपास 1 तास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सीजेपीनं सरकारसमोर 3 मागण्या ठेवल्या. यापैकी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. एकूण 3 मागण्या सीजेपीकडून सरकारसमोर मांडण्यात आल्या. यापैकी आत्महत्या केलेल्या पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक असल्याचं सीजेपीचे प्रतिनिधींनी सांगितलं. तर सरकारनं सीजेपीनं मांडलेल्या मागण्यांबाबत उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला असल्याची ही माहिती मंत्री JP नड्डांनी दिली.
जेपी नड्डा जी एंड उनके साथ जो मिनिस्टर जितेंद्र सिंह जी हैं, दैनिक सवेरा भाई साहब, हमारे जो 3 मेन डिमांड है वो रखे हैं। धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा जो नॉन नेगोशिएबल है और याद धर्मेंद्र प्रधान जी का मंत्रिमंडल से उनको निकालना। नंबर 2, 1 करोड़ का कॉम्पनसेशन जो फैमिलीज है जिनके बच्चे नीट एस्पिरेंट के सिस्टम की वजह से उन्होंने सुसाइड करके मर गए, उनके लिए 1 करोड़ का कॉम्पनसेशन। एंड नंबर 3, जो FIR फाइल हुए हैं, हमारे जानकारी के हिसाब से 11 FIR फाइल हुए हैं, उन 11 FIR की कॉपी हमें दे एंड उनको विड्रॉ करें, वो हमारा मेन गारंटी है। एंड सिर्फ ये नहीं कि विड्रॉ करे, साथ साथ हमें सॉवरेन गारंटी सजेशन भी हम लोगों ने उनको उस लेटर में अटैच करके दिया, जिसमें सरकार ने बोला कि वो सोच विचार करेंगी। लेकिन वो बात की बात है, जो हमारी मेन डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और FIR का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उस पे सरकार पॉजिटिव है। और रिजाइन साथ हमने एक और चीज, रिजाइन का हम लोग बोल रहे हैं, पूरे देश के युवाओं में जो गुस्सा है, जो आक्रोश है, एक सेंटीमेंट है, वो बहुत क्लियर सेंटीमेंट है दैट धर्मेंद्र प्रधान हैज टू रिजाइन और ही नीड्स टू बी सैक्ड। सरकार से इस बारे में विस्तृत चर्चा हुई है। सरकार ने इस मुद्दे पर, इस पॉइंट पर जवाब देने के लिए कल दोपहर तक का समय मांगा है। हमने सरकार को बता दिया है कि पूरे देश भर में इस समय प्रदर्शन चल रहे हैं, जो प्रदर्शन बढ़ते जाएंगे और अगर हमें जल्द ही धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा या बर्खास्ती नहीं मिली तो ये प्रदर्शन और व्यापक होंगे और जल्द ही कॉकरोच जनता पार्टी को एक और नेशनल कॉल देना होगा। सरकार ने कॉम्पनसेशन पे और लीगल केसेस पे इन प्रिंसिपल एग्रीमेंट जताया है, पॉजिटिव है। धर्मेंद्र प्रधान की रेजिग्नेशन को लेकर कल सरकार ने फिर से समय मांगा है। कल दिन में सरकार से फिर मुलाकात होगी और हमें उम्मीद है कि कल धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा लिया जाएगा। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा के सुझाव है। हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा